स्पायडरमॅन बनवण्यासाठी आपल्याला हे सर्व मटेरियल लागणार आहे. त्याच्यासाठी मी घेतला आहे रेड कलर, ब्लू कलर, व्हाईट कलर, ब्लॅक कलर प्लस 3.5 mm ची निडल. हे सगळे जे कलर आहेत ते 4 प्लाय ॲक्रेलिक यार्न आहे. त्याच्यासोबतच मी एक कटर यूज करते आणि एक स्टिच मार्कर यूज करते. ठीक आहे. सुरुवातीला आपण रेड कलरने चालू करणार आहोत. त्याच्यासाठी आपल्याला स्टार्टिंगला एक करायची आहे मॅजिक रिंग आणि मॅजिक रिंगमध्ये आपल्याला करायचे टोटल 6 सिंगल क्रोशिया. तर मी इथे मॅजिक सर्कल केला आहे आणि एक स्लिप नॉट करून घेतली आहे. टोटल 6 सिंगल क्रोशिया करायचे आहेत. 1 2 3 4 5 आणि हा 6 सिंगल क्रोशिया झाल्यानंतर आपला जो मॅजिक सर्कल आहे त्याला आपण खेचून पॅक करून घ्यायचं आहे. हे अशा प्रकारे इथे आपले टोटल 6 सिंगल क्रोशिया झाले. आता पुढच्या राऊंडमध्ये आपल्याला काय करायचं आहे, आपला जो फर्स्ट सिंगल क्रोशिया आपण केला होता फर्स्ट राऊंडमध्ये त्याच्यात आपल्याला निडल घालून स्लिप स्टिच न करता फर्स्ट सिंगल क्रोशिया करून घ्यायचा आहे सेकंड राऊंडसाठी. आणि इकडे जो आपला स्टिच मार्कर आहे तो यूज करायचा आहे लाईक दिस. आणि पुन्हा त्याच स्टिचमध्ये आपल्याला करायचं आहे अजून एक सिंगल क्रोशिया. ठीक आहे. म्हणजे आता आपल्याकडे टोटल 6 सिंगल क्रोशिया आहेत. तर सेकंड राऊंडमध्ये टोटल 12 सिंगल क्रोशिया करायचे आहेत. म्हणजे प्रत्येक सिंगल क्रोशियामध्ये आपल्याला 2-2 सिंगल क्रोशिया करून हा राऊंड कंप्लीट करायचा आहे. ठीक आहे. आता इथे आपले टोटल 6 सिंगल क्रोशिया प्लस 12 सिंगल क्रोशिया असे 2 राऊंड कंप्लीट झालेत. आता आपल्याला इथे जिथं आपण स्टिच मार्क लावला होता तो रिमूव्ह करून थर्ड राऊंड चालू करायचा आहे. थर्ड राऊंडसाठी एक सिंगल क्रोशिया करायचा आहे आणि आपला जो स्टिच मार्कर होता तो लावून घ्यायचा आहे. पुढे जो आपला सेकंड सिंगल क्रोशिया आहे, सेकंड स्टिच आहे, तिथे आपल्याला इन्क्रीज करायचं आहे सिंगल क्रोशिया. म्हणजे टोटल 2 सिंगल क्रोशिया करायचे आहेत. ठीक आहे. आता अशा प्रकारेच आपण प्रत्येक स्टिचमध्ये इन्क्रीज करत गेलो की टोटल आपले 18 सिंगल क्रोशिया होणार आहेत. ठीक आहे. म्हणजे इथे आपल्याला एक करायचं आहे, पुन्हा एक इन्क्रीज करायचं आहे, म्हणजे 2 करायचे आहेत. ठीक आहे. तर मी दाखवते. 1 आणि पुढच्या ह्याच्यामध्ये टोटल 2, पुन्हा 1 आणि नेक्स्ट स्टिचमध्ये पुन्हा 2. म्हणजेच आपला राऊंड होणार आहे 18 सिंगल क्रोशियाचा. ठीक आहे. लास्ट 1 आणि पुन्हा हे 2. ठीक आहे. आपला आता हा थर्ड राऊंड पण कंप्लीट झाला आहे. आता आपल्याला फोर्थ राऊंडसाठी काय करायचं आहे, आपली जी स्टिच मार्कर आहे तो रिमूव्ह करायची आहे आणि फर्स्ट स्टिचमध्ये करायचं आहे एक सिंगल क्रोशिया. ठीक आहे. पुन्हा आपली स्टिच मार्कर लावून घ्यायची आहे आणि नेक्स्ट स्टिचमध्ये करायचं आहे पुन्हा एक सिंगल क्रोशिया. ठीक आहे. असा. आणि त्याच्यानंतरचा जो स्टिच आहे त्याच्यामध्ये आपल्याला करायचे 2 सिंगल क्रोशिया. म्हणजे आपल्याला कसं करायचं वर्क, 1 1 आणि पुन्हा इन्क्रीज म्हणजे 2, 1 1 2 1 1 2 असे टोटल 24 सिंगल क्रोशिया आपल्याला चौथ्या राऊंडमध्ये करून घ्यायचे आहेत. ठीक आहे. 1 1 आणि मग पुन्हा 2, 1 2 1 1 आणि पुन्हा मग 2. अशा प्रकारे पूर्ण राऊंड कंप्लीट करून घ्यायचं आहे. आता हे आपले टोटल 4 राऊंड झालेत. आता आपला 5th राऊंड आहे. ठीक आहे. आता 5व्या राऊंडसाठी काय करायचं आहे, एक सिंगल क्रोशिया करायचं आहे. स्टिच मार्कर लावायला अजिबात विसरायचं नाही आहे कारण पुन्हा गोंधळ होऊ शकतो. ठीक आहे. नेक्स्ट स्टिचमध्ये पुन्हा एक सिंगल क्रोशिया, नेक्स्ट स्टिचमध्ये पुन्हा एक सिंगल क्रोशिया, म्हणजे टोटल 3 सिंगल क्रोशिया करून घ्यायचे आहेत आणि पुढच्या स्टिचमध्ये करायचे आहेत 2 सिंगल क्रोशिया. म्हणजे आपली प्रोसेस काय राहील,
प्रत्येक स्टिचमध्ये एक 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 असे 3 स्टिचमध्ये 3 सिंगल क्रोशा करून घ्यायचेत. एक एक आणि एक. ठीक आहे. आणि जो चौथा आपला येईल स्टिच त्याच्यामध्ये आपल्याला करायचे 2 सिंगल क्रोशिया. म्हणजे टोटल 30 सिंगल क्रोशा करायचे आहेत. ठीक आहे. एक 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 आणि मग करायचे 2 एक आणि सेम स्टिचमध्ये 2. असं करून आपलं टोटल 5वा राऊंड कंप्लीट करून घ्यायचं आहे. आणि 2. हा आपला फेस बनणार आहे स्पायडरमॅनचा. 1 2 3 1 2. आता लास्ट आपल्याकडे बघा टोटल 4 राहिले. ते 1 2 3 4. म्हणजे काय करायचं आता आपल्याला 1 2 3 आणि लास्टचे जो एक आहे त्याच्यामध्ये करायचे 2 सिंगल क्रोशिया. ठीक आहे. म्हणजे आपला जो 5वा राऊंड आहे तो कंप्लीट झाला आहे. 1 2 3 4 आणि 5वा राऊंड. आता काय करायचं आहे, आपला 6वा राऊंड आहे. ठीक आहे. 6व्या राऊंडसाठी आपल्याला फर्स्ट सिंगल क्रोशा करून स्टिच मार्कर लावून घ्यायचा आहे हा असा. ठीक आहे. आणि नेक्स्ट स्टिचमध्ये करायचा आहे एक सिंगल क्रोशिया. सेकंडमध्ये सिंगल क्रोशिया, थर्डमध्ये सिंगल क्रोशिया, फोर्थमध्ये सिंगल क्रोशिया. आणि जो आपला 5वा जो स्टिच आहे त्याच्यामध्ये आपल्याला 2 सिंगल क्रोशिया करायचे आहेत. 1 आणि 2. म्हणजे 5व्या राऊंडमध्ये आपण काय केलं होतं, 3 सिंगल क्रोशिया आणि इन्क्रीज. आता आपल्याला करायचे टोटल 4 सिंगल क्रोशिया. 1 2 3 4 आणि मग इन्क्रीज करायचं आहे. पुढे सेम प्रोसेस 1 2 3 4 आणि मग करायचं आहे एक सेम स्टिचमध्ये सेकंड. ठीक आहे. 1 2 3 4. 4 केल्यानंतर जो 5वा येणार तिथे करायचे सेम 2 सिंगल क्रोशिया. ठीक आहे. 1 2 3 4 आणि 5व्यामध्ये करायचे 2. म्हणजे टोटल आपले हे 36 सिंगल क्रोशिया होणार आहेत. आता आपल्याकडे टोटल किती राहिलेत, 1 2 3 4 1 मिनिट 4 1 2 3 4 आणि इथे आपल्याला करायचं आहे डबल. पुन्हा पुढे 1 2 3 4 आणि डबल. ठीक आहे. 1 2 3 4 आणि हा डबल. म्हणजे आपल्याकडे टोटल हे 36 सिंगल क्रोशिया आता झाले पाहिजेत. आपण एकदा काउंट करून घेऊयात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 आणि हा लास्ट 36. ठीक आहे. आता हे आपले टोटल 6 राऊंड कंप्लीट झाले आहेत. राईट. 1 2 3 4 5 आणि 6. आता पुढचा आपला जो राऊंड आहे तो 7वा. 7व्या राऊंडपासून 10व्या राऊंडपर्यंत म्हणजे टोटल जे 4 राऊंड आहेत 7 8 9 आणि 10 ते 4 राऊंड आपल्याला करायचे आहेत. प्रत्येक स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशिया. म्हणजे आता आपण ते 36 सिंगल क्रोशियाचा लास्ट राऊंड कंप्लीट केला होता. राईट. आता पुढे आपल्याला टोटल 36 सिंगल क्रोशियाचे 4 राऊंड कंप्लीट करायचे आहेत. ठीक आहे. एक राऊंड मी तुम्हाला दाखवते कसा करायचा आहे. कुठेच इन्क्रीज नाही करायचं आहे, कुठेच डिक्रीज नाही करायचं आहे, कुठेच दुसरा कोणता स्टिचचा यूज नाही करायचा आहे.
सेम स्टिच यूज करायचे, हा सिंगल क्रोशिया, आणि आपला हा जो राऊंड आहे तो अशा प्रकारे कवर अप करून घ्यायचा आहे. ठीक आहे, आता हा 7वा राऊंड आहे. पुढचे जोपर्यंत 10 राऊंड कंप्लीट नाही होत तोपर्यंत सेमच प्रोसेस यूज करायचे, जेणेकरून आपला हा फेस जो आहे तो रेडी होणार आहे. ठीक आहे, तुम्हाला आत्ताच आठवण करून देते, फटाफट जा सबस्क्राईब करा चॅनलला, जेणेकरून याच्या पुढे पण आपले खूप छान छान ट्युटोरियल्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर तेच ट्युटोरियल तुम्हाला बघायला भेटतील, नवीन नवीन गोष्टी तुम्हाला शिकायला भेटतील. जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका. कॉमेंटमध्ये सांगा काही म्हणजे मला काय इन्क्रीज करायला पाहिजे का माझ्या प्रोसेसमध्ये. कारण कसं होतं की जोपर्यंत तुम्ही मला सांगत नाही की माझं शिकवलेलं तुम्हाला समजतं आहे का नाही समजत आहे, तोपर्यंत मला नाही समजणार की मला काय अजून अपडेट केलं पाहिजे माझ्या शिकवण्यामध्ये. तर प्लीज मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा की माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात, किंवा तुम्हाला अजून कोणता प्रोजेक्ट बघायला आवडेल, तो पण मी लवकरात लवकर ट्राय करेल तुमच्यासोबत शेअर करायला. ठीक आहे, तोपर्यंत सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. तर आता आपला हा जो 7वा राऊंड आहे तो झाला आहे कंप्लीट. ठीक आहे, आता हा फेस ह्या अशा प्रकारे काहीसा होणार आहे. ठीक आहे, इथून खाली अजून आपल्याला बनवायचे आहेत राऊंड.